नमस्ते मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या होणाऱ्या 11 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे घरातील सगळेच व्यक्ती उपस्थित असतात। त्या क्षणी रम्या ही नंदिनीला मोठ्या आवाजामध्ये बोलत असते आणि म्हणत असते की हो, केला मी काव्याचा फोन चेक, कारण मला बघायचं होतं की काव्याचं कोणाबरोबर लफडं चालू आहे आणि त्यानंतर तुमच्या आईवडिलांचे संस्कारसुद्धा मला बघायचे होते, म्हणून मी असं काही सगळं केलं। त्या क्षणी इकडे नंदिनी चिडते आणि चक्क इकडे रम्याच्या कानाखाली देते आणि रम्याच्या कानाखाली दिल्यानंतर रम्याला ती असं म्हणते की इथून पुढे माझ्या आईवडिलांचे संस्कार काढायचे नाही, आल्यापासून बघते जे मनाला येईन ते बोलताय आणि माझ्या काव्यापासून 4 हात लांब राहायचं नाही तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ते रम्याला चांगली जन्माची अद्दल घडवते। आणि नंदिनीचा हा अवतार आता घरातील सगळेच व्यक्ती बघत असतात। काव्याला तर ते सगळं काही बघून फार मोठा धक्का बसतो। आता कशा प्रकारे इकडे आता रम्याच्या अक्कलपट्टी नंदिनी घराच्या बाहेर करणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।